बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा सज्जड दम फडणवीसांनी दिलेला आहे। दरम्यान बेशिस्त वर्तन केल्यास खपवून घेतलं जाणार नाही, कारवाई होणार। कोकाटेंविरोधात रोष होता म्हणूनच त्यांचं खातं बदललं असंही फडणवीस यावेळी म्हणाले। खातं हे बदललेलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही, याच्यावर कारवाई होईल। कोकाटेंचं विधान भवनात रमी खेळण्याचं प्रकरण खाते बदलावर निभावलं। माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं असणार आहे, तर दत्ता भरणेंकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दरम्यान यावेळी फडणवीसांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय। बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही, थेट कारवाई करू अशा शब्दात फडणवीसांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय। आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे। त्यांना दुसरं खातं आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही, याच्यावर कारवाई होईल। कोकाटेंना क्रीडा खातं दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी चांगला टोला लगावलाय। रम्मी खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्या असा खोचक टोला सपकाळ यांनी लगावलाय। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिक मध्ये आलेला नाहीये की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल। कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? रमी रावांना नवीन जबाबदारी दिली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। म्हणजे एकीकडे देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये खेलो इंडिया इम्प्लिमेंट होत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रमी राव यांना ही जबाबदारी दिली जाते। तुम्ही रमी खेळता का? तर मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या, त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा। दुसरीकडे वरिष्ठांनी योग्य निर्णय घेतल्याचं नवनियुक्त कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय। तर कृषी मंत्री पदाची पहिली ऑफर मला होती असं विधान भुजबळांनी केलंय। निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय, याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो? या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे। अजितदादांनी सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती, फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या। तर त्यावेळी जेव्हा चर्चा करत होते त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे, चांगलं आहे, घ्या 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 घ्या, खूप आग्रह त्यांनी माझ्याकडे। कोकाटेंचं मंत्रिपद बदलल्यानंतर आता मंत्रिमंडळात दुसऱ्या बदलांची चर्चा होणार नसल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं।